नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण इडली बनवणार आहोत। तर मी तुम्हाला हे बघा ज्वारीपासून इडली बनवणार आहे। तर ही इडली 3 वाट्या ज्वारी घ्यायची आणि 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे। बघा मी 1 वाटी उडदाची डाळ घेतली। आता मी 3 वाट्या बरोबर मोजून ज्वारी घेणार आहे। ज्वारी चांगली स्वच्छ ते बोंडे लाल असतात ना ते काढून घ्यायचे। हे बघा 3 वाट्या ज्वारी आणि 1 वाटी उडदाची डाळ आहे। तर आता आपण स्वच्छ धुवून घेऊ। मी अगोदर डाळ धुते, कारण आमची घरची डाळ आहे ना त्याच्यात थोडेसे काळे साल असतात, ते थोडा वेळ भिजले का निघतात चांगले। आता स्वच्छ धुवून घ्यायची 4-5 पाण्याने डाळ। हे बघा डाळ धुवून झाली। आता आपण ज्वारी धुवून घेऊ। हे बघा अशी चांगली धुवून घ्यायची। वर तरंगलेले आहे ना ते बोंडे असतात ते काढून टाकायचे। असे पाण्यावर तरंगतात ना ते काढून टाकायचे। पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घ्यायची। कोमट पाणी केले, बोट बुडेल एवढं असं कोमट पाणी करायचं। आणि ते ज्वारी कणक असते ना म्हणून गरम पाण्यात भिजवायची, म्हणजे चांगली दिसते। आता मी डाळीत थोडंसं पाणी ओतते आणि बाकीचे सगळं पाणी आपण ज्वारीमध्ये ओतू आणि 5 तास चांगली भिजून देऊ। आता आपण ह्या डाळीमध्ये मेथी दाणे टाकू। तर आता मी थोडेसे मेथी दाणे टाकते आणि आपण झाकण ठेवून आता 5 तास भिजून देऊ। असं झाकण ठेवायचं, त्याच्यावर हे ठेवते पण झाकण ठेवायचं म्हणजे गरम याच्यात ते चांगलं शिजतं। त्याच्यावर ना चांगलं गरम पाणी बोट बुडून एवढं गरम पाणी करायचं आणि 5 तास चांगलं भिजून द्यायचं। मग आपण ते वाटताना तुम्हाला दाखवते। झाकण ठेवू आणि भिजून देऊ आपण। 5 तास झालेत आपली ज्वारी हे बघा चांगली भिजली, कोमट पाण्यात घातल्यामुळे हे बघा तुटती। आता तिला आपण असं रवाळ वाटून घ्यायचं। अगोदर आपण डाळ ना वेगळी वाटायची म्हणजे इडली छान होते। ह्याच पाण्यामध्ये वाटायची। तर मी आता काढून घेते। हे बघा आपण हे उडदाची डाळ भिजवलेलं थोडंसं पाणी घालायचं आणि एकदम बारीक वाटून घ्यायची। आणि जेव्हा ही ज्वारी ना आपण थोडीशी रव्यासारखी अशी जाडसर वाटायची। तर आता मी अगोदर डाळ वाटते। हे बघा अशी एकदम बारीक वाटायची। आता आपण काढून घेऊ आणि आपल्याला ज्वारी अशी थोडीशी रवाळ ठेवायची आणि मग एकत्र मिक्स करून घ्यायचं सगळं। मी आता त्याच भांड्यात ज्वारी पण वाटून घेते। दोन वेळेस करून वाटून घेऊ। थोडंसं हेच डाळीचं पाणी आहे तेच मी टाकते आणि आपण रवाळ वाटून घ्यायचं। आता हे बघा आपण ज्वारीचं असं वाटलंय, जरा रवाळ आहे। आता आपण त्याच पिठामध्ये मिक्स करून घेऊ। हे खाली हे उडदाचं बारीक वाटून घेतलंय। आता त्याच्यात ज्वारीचं पीठ टाकायचं। असंच मी आता सगळं वाटून घेते। हे बघा आपलं आता सगळं वाटून झालंय। आता आपण त्याला असं चांगलं फेटून घ्यायचं, एकजीव करायचं आणि रात्रभर असं उतर जागेत मुरवत ठेवायचं। चांगलं फेटून घ्यायचं असं मस्त हाताने घेतलं तरी चालेल। असं 5-10 मिनिटं असं फेटून घ्यायचं, मग इडली चांगली खुसखुशीत होते। हे बघा असं पीठ पाहिजे। फुगलं तर नंतर थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल। थोडंसं मी हे भांडं इसळून टाकते।
आता हे चांगलं परत मिक्स करायचं, चांगलं फेटून द्यायचं. झाकण ठेवून चांगलं उबदार ठिकाणी गॅसजवळ ठेवलं तरी चालेल. आपण स्वयंपाक करत असतो ना, मग त्या वाफेने ते चांगलं फुलतं. बघा असं पीठ पाहिजे. आता आपण हे झाकून ठेवू. बघा आपलं पीठ किती रात्रभर आणलंय, किती फुगलंय. 2 पातेल्यात ठेवलंय तरी दोन्ही पातेल्यातलं बघा हे पण हे डोशांसाठी केले, हे पण किती फुगले. आता आपण त्याच्यातलं घालून घेऊ म्हणजे खाली बसल. ताटात पण सांडले आणि ही इडली ना पौष्टिक पण असते, हलकी पण असते पचायला, शुगरवाल्यांसाठी पण चांगली असते. बघा असं पीठ झालंय. आता याच्यात आपण मी अजून चव येण्यासाठी अर्धा नारळ हे केलाय, वाटलाय, तो पण आपण टाकू म्हणजे कलर पण चांगला येतो. मीठ टाकून चांगलं फेटून घेऊ. आता मी चवीपुरतं मीठ टाकते. प्रकार चांगलं असं फेटून घ्यायचं म्हणजे इडली खुसखुशीत होते चांगली आणि मीठ पण सगळ्याला लागतं. थोडासा इनो टाकते म्हणजे अजून फुगल चांगली. अर्धीच पुडी टाकायची. आता आपण चांगलं फेटून घेऊ. बघा ही इडली आपले केसांसाठी पण चांगली असते, त्वचेसाठी चांगली असते. याच्यात फायबर भरपूर असतं, त्याच्यामुळे पचायला पण हलकं असतं. आता आपण याला तेल लावू. पाणी उकळायला ठेवले मी. थोडंसं तेल टाकून असं ताटाला लावून घेते. ब्रशने किंवा हाताने असं सगळीकडे लावून घ्यायचं. बघा आता पाणी उकळायला लागलंय. आता मी ताट ठेवते असं आणि आता आपण हे इडलीचं मिश्रण त्यामध्ये टाकू. तेल लावून घेऊ. सगळ्या बाजूनी चांगलं तेल लावायचं म्हणजे चांगलं निघतात. आणि आता बघा ही जाळीवर जाळी ठेवायची म्हणजे चांगली फुगते इडली. आता आपण यामध्ये पण हे मिश्रण टाकू. झाकण हे करून झाकण ठेवू आणि 10 मिनिटं त्याची चांगली वाफ काढून घेऊ. आपण चटणी करून घेऊ. बघा मी त्याच भांड्यात चटणीचे हे साल काढून घेतले. मी याला पण इडलीला पण वाटलंय ना, पाठीमागची काळी पाट आहे ती काढून घेतली. आता आपण चटणीला पण मी तसंच केलंय. तर आपण त्याच्यात खोबरं टाकू. थोडासा लसूण टाकायचा, हिरवी मिरची आणि शेंगदाणे टाकले तरी चालतात. चांगली आता बारीक वाटून घ्यायची. चवीपुरतं मीठ टाकायचं, कढीपत्ता टाकायचा, चमचाभर दही टाकते आणि थोडीशी साखर टाकायची, मीठ टाकायचं आणि चांगली बारीक वाटून घ्यायची. थोडीशी साखर टाकायची, कढीपत्ता, कोथिंबीर असली तर कोथिंबीर टाकायची, नाही तर पुदिना टाकला तरी चालतो. आता आपण हे मिश्रण बारीक करून घेऊ. चटणीला फोडणी देऊ. आता तेल तापायला ठेवले, 1 चमचाभर मोठी पळी. आता आपण त्याच्यात टाकू. मोहरी टाकायची, मोहरी तडतडली का उडदाची डाळ टाकायची, थोडीशी जिरे टाकायची, कढीपत्ता आणि थोडं लाल मिरच्या टाकायचं.
परतून घ्यायचा. चिमूटभर हिंग टाकायचा आणि ही चटणी आपण त्यामध्ये टाकू आणि 5 मिनिटं चांगली शिजून द्यायची. थोडंसं पाणी टाकायचं. आपण याला थोडा वेळ शिजून देऊ चांगली. 10 मिनिटं झालेत. आपण बघू. तर थंड व्हायला खाली काढून घेऊ आपण. बघा आता आपण अशा काढून घेऊ. असं हे करून थंड झाल्या चांगल्या. असं चमच्याला पाणी लावायचं आणि हे बघा अशा काढून घ्यायच्या. तर मी सगळे काढून घेते. हे बघा ज्वारीपासून इडली चटणी तयार आहे. तर मी आता तुम्हाला करून दाखवते. हे बघा किती छान झाली. हे बघा आतून पण किती मऊ लुसलुसीत झाली. डाळी पण छान आली. तर तुम्हाला जर आवडली तर लाईक करा, शेअर करा. नवीन चॅनलवर असेल तर नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा. बाय बाय.